नमस्कार, मी दामिनी। मी कालसुद्धा एक कंदील मेकिंगचा व्हिडिओ शेअर केला होता। तो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा। तसंच आज मी अजून एक कंदील मेकिंगचा व्हिडिओ शेअर करते आहे। त्यासाठी मी इथे खाली खणाचं कापड वापरलं आहे आणि हा पुठ्ठ्याचा शेप आहे। त्याला कसं मी ट्रायंग्युलर थोडाफार ट्रायंग्युलर शेप घेतला आहे आणि ते आता कट करून मी घेतले होते आधीच। आणि त्याच्यानंतर हे जे काही आहे खणाचं कापड ते मी आता ह्या पुठ्ठ्याला असं चिकटवून घेते आहे। कापड चिकटवण्यासाठी मी ते ग्लू गनचाच वापर केला आहे। हे असं चारही बाजूने असं खणाचं कापड आहे ते मी चिकटवून घेते। खणाच्या बदली तुम्ही दुसरं कोणतं साधं ब्लाउज पीसचं कापड वापरलं तरी सुद्धा छान दिसेल। हे असं कॉर्नरला सुद्धा व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलंय। त्याच्यानंतर हे जे काही वरच्या बाजूने राहिले ते सुद्धा असंच स्टिक करून घेते आहे। हे असं एक घेतलंय, एक इथे मी चिकटवून घेतले। तशाच पद्धतीने मी अजून 3 म्हणजे टोटल 4 असे तयार करून घेतलेत पुठ्ठ्याचे। आता ह्या पुठ्ठ्याला आपल्याला स्क्वेअर शेप द्यायचा आहे। त्यासाठी मी इथे साईडला आता ग्लू गनने असं थोडंफार चिकटवून घेते आहे। हे बघा असं। त्याच्यानंतर मग तसंच वरती ग्लू गन घेऊन वरच्या बाजूने सुद्धा चिकटवून घेतलंय। इथे हा एक भाग आता चिकटवून झाला आहे। आता आपल्याला बाकीचे भाग चिकटवून घ्यायचे आहेत। मी हा जो पुठ्ठा वापरला तो थोडाफार नरम आहे। तुम्हाला हार्डमध्ये असा पुठ्ठा भेटला तर बघा। त्याच्यानंतर आता हे बघा दुसऱ्या साईडने सुद्धा तसंच मी चिकटवून घेते। आता दुसऱ्या साईडने सुद्धा चिकटवून घेतलंय। आता बाकीच्या साईडला जी एक बाजू राहिली आहे ती सुद्धा अशीच आपल्याला दोन्ही साईडने अशी चिकटवून घ्यायची आहे। पुठ्ठा नरम असल्यामुळे थोडाफार मला प्रॉब्लेम येत होता। तुम्ही जर का कडक पुठ्ठा थोडाफार वापरला तर ते छान दिसेल। छान दिसेल म्हणण्यापेक्षा आपल्याला बनवण्यासाठी जास्त कष्ट येणार नाहीत। इथे मी थोडं थोडं हे करून ग्लू गन हे करून चिकटवते आहे। हे झालं, तिसऱ्या बाजूला सुद्धा झालं आणि आता जे काही ओपन बाजू आहे ती सुद्धा तशीच चिकटवून घेते आहे। आता हा वरती जो काही निमुळता आपला भाग आहे त्याला मी वरती हँगिंगसाठी इथे लेस वापरते। लेस आता बघू शकता तुम्ही एका साईडनी अशी जॉईंट करून घेतली, त्याच्याबरोबर अपोजिट साईडनी त्या लेसचा दुसरा टोक जॉईंट करून घेतला आहे। तसंच दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अपोजिट साईडला ते जॉईंट करून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला खाली आता इथे मी टेसल्स वापरले आहेत। हे रेडीमेड टेसल्स आहेत। मी हे जुन्या ब्लाऊजचे किंवा साडीचे असे यूज केलेले आहेत। कंदिलाला डेकोरेट करण्यासाठी मी इथे फ्लॉवरचे असे पॅचेस वापरलेत। हे रेडीमेड पॅचेस आहेत। ह्याची जर का लिंक हवी असेल तुम्हाला तर नक्की कमेंट करा। हे मी मीशोवरून परचेस केले होते। तुम्हाला हवे असतील तर कमेंट करा। कम्युनिटी पोस्टमध्ये लिंक मी शेअर करेन। हे आता आपले पॅचेससुद्धा लावून झालेत आणि खाली आता आपण टेसल्स आता लावून घेऊया। टेसल्स लावताना प्रत्येक कॉर्नरला एक एक असं एवढंच मी 4 म्हणजे टोटल 4 टेसल्स वापरलेत। तुम्हाला जर का अजून हेवी लुक द्यायचं असेल तर तुम्ही असे भरपूर असे लाईनमध्ये सिक्वेन्समध्ये लावले तरीसुद्धा छान दिसेल ते। इथे ग्लू गनने लावलेत मी सगळेच। आणि आता हे आपलं कंदील बनवून तयार आहे। तुम्हाला कसं वाटलं कंदील? हे आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप थँक्यू।